आम्ही आता जायत होतो मुंबईत. मी निघालेलो आहे तर इले मी फाटकात आणि माझ्यासोबत आता साई आणि ओमकार इलेत सोडूक माका पोचूक नाही सोडूक इलेत. तर आम्ही आता ह्या आता हे स्टेशन मास्तर त्यांना विचारलं ट्रेन तर त्याने सांगण्याने काही ती अजरपती कोण उतर पण सांगण्याने खायची ती आमका खायची ती कळली नाही. तर खायची निजामुद्दीन अजरुद्दीन काहीतरी हाती गाडी तर आमका ती कळली नाही. तर म्हटलं ठीक आहे मग मँगलोर नाही तर मँगलोर म्हटलं लेट आहे म्हटलं ठीक आहे. मग आता आम्ही चाललो. आता तुमका दाखवतोय स्टेशनला गर्दी हा की नाही ती आणि ह्यांका वाईज जरा वाईज वरती घेऊन जातले कारण माझ्याकडे काय काय फणस हा पाठीमागे आणि एक बॅग हा आणि ती माका तोलणारी नाही सगळा. त्यामुळे ह्यांका घेऊन येईल बॉडीगार्ड म्हणून आणि ह्यांका उपाशी येईल बिचारे पोर. तू जेवलं रे बॉडीगार्ड तू जेवलं हा त्यांना एक भाकरी खाला पण ह्यो उपाशी हा कारण बघलंय ऐकलंय काकाचा काहीतरी काहीतरी बोलत होतो पाटणा जेवल्याशिवाय जाऊ नको असं काहीतरी बोलला तर ऐका गेलेला मला मी माझा स्वतः अडलेला त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. येऊ नको यावचाच लागतं ना. मग आता आम्ही जातो. ह्या असा फाटक पडला वाटच पडता आमच्या रस्त्यात पडताना आणि मला भांडका बिंडका अडकलाली काय रे पाऊस लागला हे यांच्या पोचाक पाणी लागला असं वाटतं मला ते जाऊन दे. मी याच्या आधी मासे झाडता नाही फक्त बस. तर आता बघूया आता तर मंडळींनो आता आम्ही चाललो आणि हे दोघजण हे बघा आणि मी हय देऊ काढतोय कारण फणस घेऊन कारण मागे जातं की पुढे जातं आणि याच्यावरनं उभं राहून माझी हालत बेकार झालेली आहे कारण फणस असल्यामुळे मागे पुढे करू का होता. आणि आता आम्ही चाललो स्टेशनला इलो पोचलो पुढे चल पुढे अडे आणि आम्ही चालतो आता पुढे हे माका येणारे सोडू मंडळी. आता जाता हळूहळू स्टेशनला गर्दी काय थोडी काय जास्त काय नाही तरी पण आता जाऊया. आणि फणस म्हटल्यावर मालवणी माणूस फणस म्हटल्यावर मालवणी माणूस. तर आता चालतो पुढे जातो बघतो खय थांबाचा आता आमका अजून माहीत नाही खय थांबाचा आता. तर मंडळींनो बिना प्रवासाचा जाऊ ना बिना तिकीटाचा जाणं म्हणजे काळाक आमंत्रण करणं आणि मी त्याच्यासाठी काढले ही माझी तिकीट. आणि ही तिकीट आता व्हिडिओ करून ठेवतोय नाही तर परत आणि तिकीट जर हरवली तर उगा टीसी बिशी खय तरी जाणे माझी व्यवस्थित मारीत. आणि ह्या आता माणसांका ठेवलं आहे माझ्यासोबत जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत यांका मी पाठवून द्यायचं नाही कारण यांका जरा सामान चढूक आणलंय काय. तर मंडळी मी आता गेलं ह्याच्यात ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये आता बसलोय मी कारण बसलंय नाही झोपलोय कारण जागा भरपूर आहे आणि ही सीट खाली आहेत आणि बाकीच्या सीटमध्ये भरलेली होती मला ठेवणं उठा नेलंय आणि हय येऊन बसलोय नाही झोपलोय खरा आणि भारी आहे टेन्शन नाही आता काय म्हणजे एवढा ते रत्नागिरीपर्यंत तरी काय टेन्शन नाही नंतर काय होईत तर होईत पण आता 2 तास नसते की आरामात पाय बी सोडून एकदम झोपतलंय. आता कोणी बसला मुंबई जाताना विकून जाईल या बाबा माझ्या बहिणीवर काय चाळेगती इली की काय माझ्या पाटणा काय रे या टोळ इलो बहिणावर होतो. आता तुका पावसात असतं तर माशांका लावून घरी येऊन तरी काढला असते मासे 4 मारान दे. तुका काय वाटता तुका येतं मुंबई घेता माझ्यावर होय मुंबई घ्यावचा तुका कशा करे काय खावचा. हे बघ काका झोपले होत अरे काय गेलो काय मंडळी मी आता पोचलोय ठाण्यात आणि घेऊन येईल बोजा ह्यो आता बोजा नेताना माझी हालत बेकार होती. आणि ठाणे स्टेशन आहे ही ट्रेन इलंय लोकल मुंबईत ना आता जाते दादाच्या खोलीवर आणि नंतर बघूया आता काय होतं कारण ट्रेनमध्ये असलेली गर्दी आणि या सगळा बोजा घेऊन जाता म्हणजे हालत बेकार होती. चला तर मग जाते आता खोलीवर कळव्यात हा होय आपल्याच फणसाचं आणि दादा येलो आपणच नाही आणि मी आपलं बोजा घेऊन आपलं चलतोय आणि दादा पण आता चाललो बोजा घेऊन हालत बेकार झाली येईपर्यंत. मंडळी मी आता पोचलोय रूमवर दादाच्या आणि फ्रेश वगैरे झालेलो असं आता बघूया खय प्लॅन खय जायचो नाही कारण आराम करतलं मी कारण आराम करूसाठी मी मुंबई गेलो आहे त्यामुळे घराकडे जात आराम करतलं काय काकी येतली काका गेला योगा करू. माझं ट्रेनचा प्रवास असं एकदम सुखद आणि सुखमय झालो. वाईजमध्ये दिलेली माणसा त्यांनी वाट लावली माझी वाईज जराशी पण मला जाऊन दे ट्रेन काय माझ्या बाईची नाही आज्याची नाही त्यामुळे काय पर्याय नाही असा त्याच्यात सांभाळून घेऊ काय. आणि आता मग जातोय खय जातलं आता खय जायचं प्लॅन आता अजून काय ठरलो नाही आता झोपतलंय जरा आराम करतलंय नंतर होतलंय खय जायचं आता चला आता मग तर मंडळीनं मी चाललं आता फिरा आता खय जायचं आता मला माहीत नाही. मी आपलं संध्याकाळ झाली सकाळपासून कंटाळ येतो घरात झोपन आणि म्हटलं आता फिरा नाही म्हणून मी आता चाललंय फिरा खय जावं आता टेन्शन पडलं कारण कोणच नाही सगळे आपले आपल्या कामात गेल्यात. मग आता जातोय बघतोय हे बुकिंग ऑफिस म्हणजे तिकीट माका हडे काढूक जाऊ काही आता जाते मग तिकीट काढू तिकीट काउंटर वाटतं हडे असलं कारण बिना तिकीटचा गेला तर बहिणा कोणतरी गावलं तर बहिणा मारून टाकीत शापच 5 रुपयाचे तिकीट आणि बहिणा 200 रुपये आला नाद नको आमका जातोय काय रे बंदा की चालू आहे का बहिणारा माका फसवल्यानी तिकीट घर दाखवलं जाऊ रा कारण काय रे या
लफडाचा वाटतं या हे ना पहिल्यांदा असेल बंद झालं अंड्याच्याने काय रे केलं नाही या पिसावले आहेत काय बहिणी अरे एवढं जायचं मग ह्या का ठेवल्या नाही बुकिंग म्हणून काय बहिणीला बोलतो रे शी फुकट आता केंड झाली ना माझी आता ही आता ही ट्रेन जाता कारशेडमधली ट्रेन आहे ती आता चालली कोणतरी बघूच्या आधी जाते नाही तर माझी केंड होतली कोणतरी बघल्यानं वाटतं मला आता जाऊ दे जास्त काय बोलण्यात काय होतं ना जाते आता खय जाता आता बघतोय याला लांब ताकद जाताला दिसता तर नमस्कार मंडळी माका जुनो मित्र माझं भेटलो अनिकेत पवार माका आज भेटलो ते याच्यात ट्रेनमध्ये आणि आता पहिल्यांदा अचानक भयानक भेटलो पहिल्यांदा आधी पहिल्यांदा ओळखलो ना त्यांना थोडा मास्क लावलेला पण नजर भेटली मी त्याला ओळखले त्यांना माका ओळखल्या आणि आम्ही आता भेटलो किती वर्षांनी किमान माझ्या अंदाजे 10-1 वर्ष तरी झाली 10-15 वर्ष झाली आम्ही भेटलेलो नाही दिसलेलो नाही कधी बघलेलो नाही पण तो आज आमका भेटलो आणि आज माका देता तो लिंबू सरबत दिल्यापासून आणि लय भारी वाटता म्हणजे एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर मित्राची जी मजा असताना आयुष्यात काय सांगू लय भारी आज लय आनंद होता कारण कधी असा वाटलेला पण नाही आणि म्हणजे मेन म्हणजे आधी विसराकच झाला की असो ह्यो हा माणूस आमच्या रे आधी पण आता बाहेर बरा वाटता भेटान मुंबई गेल्यापासून आज पहिल्यांदा असो माणूस भेटलो आज पहिली भेट झाली आज सकाळी इलंय आज संध्याकाळी याच्याची भेट झाली लय भारी वाटता ऍक्च्युली आम्ही 10 ते 12 वर्ष हो झाले 10 ते 12 वर्षानंतर आम्ही सहज आणि ती पण ट्रेन मध्ये मुलाखत डायरेक्टली लय भारी वाटला लय भारी मस्त मजा येते आणि आमच्या आता भाऊ त्यांनी आमका आता लिंबू सरबत करून दिल्याने तर आता लिंबू सरबत खातो आणि आमच्या वाटेत जातो चल मग भेटा या चला आता आम्ही आमच्या वाटेत चाललो तो जाता तडे लय भारी वाटला ठाणे स्टेशनला आणि ठाणे स्टेशनला जाऊचा माका कळव्याक जाऊचा तर काय गर्दी झाली ती बघा आणि याच्यात ना काय चढतो माणूस आणि मुंबई तुमका जीवाची मुंबई तुमका करूची असत तर यावा आणि येऊन बघा आणि आमच्या कोकणात राहून बघा काय हालत होता ती सगळेजण कसे रवले लाटाकतात आणि एवढी जाम गर्दी आणि सगळे बाहेर रवले होत त्याच्यापेक्षा आपल्याकडे बरा बहिणारा काय टेन्शन नाही एसटी व्हा बहिणारा फोन लावून बोलावं लगेच येतात पण इथं काय वळकामलेत ते बघा पडलो तो बहिणावर मिळवतो तो शाप बहिणार आणि पोरा बिरा बघ कशी रवली कमाल वाटतं बहिणार आणि काय गर्दी रवलं एवढे होऊन पण अजून गर्दी किती आहे मरांच्या बहिणा त्याच्यापेक्षा आपलं गाव बरोबर अजून तुमका दाखवतले पुढच्या ट्रेनमध्ये किती गर्दी येते ती वगैरे झाला आमचा आणि माका आता सोन्यावर गेलो नेहमीप्रमाणे माका इलय काय घेऊन जाणार आहे ना येऊन असा पण नाही की घरात जातलंय दिव्यात आणि परत येतलंय घराकडे येणार घेऊन जाणार माका बाईकवरनं आणून फिरवणार आहे ना देव माणूस अरे देव माणूस माझा देव माणूस आहे तर आता चाललो आता घेऊन आता चाललो आम्ही आता दिव्यात चाललो दिव्यात जाताना वाय जरा काहीतरी आईस्क्रीम खाऊ काय जरा सवायच आणि नंतर जातो आता बघूया आहे ना निघतो जरा समोर एक स्पोर्ट्स बाईक चालली आणि त्याच्यात स्पोर्ट बाईक नाही सॉरी स्पोर्ट्स कार चालली आणि तो साऊंड बिऊंड एकदम भारी आणा एवढं आणि त्याच्यात आतमध्ये कोण बसली आहेत जी आम्ही त्याला ओळखत नाही अशी आहेत काय बाबा आकारता वाटा पोरी बसवल्यावर लयच आकडा लावलो म्हणजे सगळे पोरी बसवल्यानं आणि एक वाटा एक काय दोघजण चालवणारे आहेत जबरदस्त आहे काय बाईक काय कार अरे आवाज साऊंड पण एक नंबर आणि आता जातात कसं वाटतं बघा ती ओपन कार ओपन काम स्टाईल जबरदस्त तर मंडळी आम्ही आता इलो फालुदा खाऊ आणि आम्ही इलो ना काय ना काय ते खायचंच असतं असं आमची सवय आहे आणि आता जेवलो आणि आता इलो खाऊ फालुदा खातो आणि घरा आपल्याला सांगायचो ना आता काय ते खातो किंवा थंड देता काय बोलतो फालुदा देता काय बोलतो फालुदा बनवता काय रे बनवता काय टाकता लाल पांढरा काय टाकता आता बघूया अरे तेव्हा लाड्या ठेवल्या फालुदा बनव बहिणा काय टाक भरपूर काय टाकल्या रबडे बिबडे काय टाकल्या ना गरगराव काय आता अरे आज कशा घुसता देता की नाही अरे काय एवढं काय नाही आता काय टाकता तडे वाटा गोळ्यातला गोळ टाकतो असं वाटा गोळ फालुदा तो गोळ टाकता होय रे होय टाक अजून वरती काहीतरी टाक लाव काहीतरी लाल बिल काहीतरी टाकता शेवासारख्या टाकता काहीतरी टाकता मला नाही टाक खाऊया मस्त की काय फालुदो तर आता आमचं फालुदो इलेलो असा
लाल 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 खालो तो. चल घे रे नागेश. तर आता आम्ही खातो फालुदो. औसं पाहतलो लांब राहता व्हिडिओ करतले ना मला लांब राहता तुला ना काय काय घातलं ना काय माहिती पाहिजे लाल लाल रक्तासारखे काहीतरी दिसता बहिणी रिटर्न आम्हाला दे आधी खातोय नंतर काय तर बघतोय. नमस्कार मंडळी, मी आता इथलं कोरम मॉलमध्ये आणि काका आणि ऑप्सो आतमध्ये गेले आहेत आणि मी आता चाललोय. मी आता गेले रिक्षेत ना आणि ते पिक्चर बघू गेले आणि मी पण पिक्चर बघू गेले. आता मला जाऊचा 3rd फ्लोअरला आणि बघूच आखोय ते. आता जातोय मी आणि हो मॉल हा ज्या मॉलमध्ये आता मी इलाय मुंबईच्या मॉल 3rd फ्लोअरचा. आता 3rd फ्लोअरला मला जाऊचा हा. आता जाऊन मला कळता की नाही माहीत नाही खंय जाऊ काय आणि खंय नाही. आता जातोय आणि बघतोय गावतं. आता पोचलंय आणि काका आणि सोपा आलो. आता आम्ही भेटलो होय येऊन. आता पिक्चरला जाऊचा असा हे मला सांगायला तुका आडवल्याने या आणि तुका एवढं जाऊ भेटायचा नाही पण यांनी माझी तिकीट थंय दाखवलेली आहे आणि मग आडो सोडल्याने पण आता होय घातल्याने आडो आणि हयला आडो झालं घातल्याशिवाय आता आमका जाऊ गावाचा नाही. आणि काकी नटाने थटाने इल्या आज काय बघू करू नको आणि अफसोकडे तरी पळालो बघतो. आता देऊळ बंद पिक्चर बघूसाठी आम्ही आता इलो होय आणि देऊळ बंद पिक्चर बघतलो. काका आणि काकी खुश देतात. हा हा बोल काय तर बोल पिक्चर चालू झालं. अरे हे आम्हीच येलो काय आम्ही चौघांका था काय कधी मी दिसतो का रे? हा दिसतस. आम्ही आताच इलो आणि हे बघा काय थिएटरला बघा एक कडक मध्ये एकदम आवाज बिवाज कसं घुमता बघ. हा आणि काय दाखवता होय काय दाखवता अविनाश नाही मला अवतार आम्ही आता चाललो पिक्चर बघू. चाललो कसला वाटता बघा जबरदस्त ना. सीट बीट कसली होत नरम सीट जातो खडकी बुक केला ना काय माहिती. तर आम्ही आता पिक्चर बघू गेलो आणि ऑनलाईन पिक्चर म्हणा ह्या काही ना दाखवतलो. ऑनलाईन जर्मनीत गेलो. जर्मनीत मराठी पिक्चर बघू गावत नाही म्हणून त्यांना व्हिडिओ कॉल केला ना. असं तरी दादा चालू हो नाही अजून. दादा म्हणतात थांब जरा हळू बोल अजून पिक्चर चालू झाला नाही तरी दादा म्हणतात हळू बोल. पण वाईज मनीषला ऐकायला जाऊ काय हो श्री स्वामी समर्थ हो चला आता आम्ही पिक्चर बघतो. चालू नाही झाला. नमस्कार मंडळी, देऊळ बंद पिक्चर बघलो आणि आता आम्ही रोज चायनीज खाऊ. कारण आम्ही घराकडे सांगलो जेवण करू नको म्हणा कारण आमका बाहेर खायचा होता म्हणून आम्ही आता येलो दिव्यातल्या चायनीज कॉर्नरमध्ये आणि आम्ही आता खातो चायनीज मी आणि ऑप्सो. कारण आमचा तुमका माहितीच असं आम्ही एकटे असलो काय ना काहीतरी उडवीतच असतं. त्यामुळे आता येलो चायनीज खातो. ऑप्सोकडे गेलो पाठीमागे मोबाईल चार्जिंग लावू कारण तो म्हणता माझी व्हिडिओ करू नको तरी मला मी सांगितलं माझी व्हिडिओ मी करतलं. मग आता तो गेलो. आता आम्ही चायनीज खातो आणि घरात होतो. लोकांना सांगायचं नाही काय केलं आणि काय नाही. तर नंतर बघून दे व्हिडिओ काय बघूच आता बघून दे. आणि आता बघतोय ऑप्शो येतात तर ऑप्शो तुमका दाखवते ऑप्शो. तर मेनू गाडीला तर आता काय ऑर्डर करूची आता अक्षाक सांगतलंय काय ऑर्डर करूची ती ऑर्डर कर काय ते काय मागवतलं. जास्त विचार करीत राहू नको काय दिसत आता उडव. मी गपच आहे. मटण आणि या नाही गावाची चपाती नाही गावाची. हा तर आता आमचा टाइमपास इला. आता टाइमपास नंतर बाकी जायत आला तोपर्यंत टाइमपास खाऊ दिल्याने. टाइमपास म्हणजे काय आमच्याकडे कोबी गावता कोबी नाही गावत हवे नूडल्स आहेत आणि तेवढे आता खातो आणि नंतर आमचा कधी येत तेव्हा बघूया तोपर्यंत ह्या खाऊया. कितने बजे खाओगे तुम? वाढता भारी एक तुका एक तेरा एक मेरा. ले लो जो चाहिए वो ले लो. त्या 2 चपात्यांवर काय त्या मागवलं रोटी वगैरे होता काय त्या त्यातली बटर रोटी येणार आहे ती बटर रोटी होती त्याच्यावर पोट काय आमचा भर ना म्हणा तुका नाही घेते तर त्याच्यासाठी आम्ही आता मागवलो ह्या काय राईस जिरा राईस आणि जिरा राईस कारण चटणी उरलेली ग्रेव्ही ह्याच्यातली हे प्याज नाही बोलता का. आता जिरा राईस खातो मस्त की आता पोट भरताला आमचा मस्त की. नमस्कार मंडळी, मी आता असा आहे दिव्यात आणि दिव्यात असं आत्याकडे
आणि मी आता जेवण बिवून मोकळं झालेलो असं आहे आणि हय आता असं बगल बिगल लावून ह्या असा आत्या उद्या गावाक चालला आणि म्हाका सांगता 4 दिवस राव बुधवारी तुका मटाम करून घालते काय करू गावला नाही आणि तातडे न्याय गेलो लोळता आणि तडे चेतनो लोळता आणि तडे लावले नाही अक्षर पिक्चर धुरंधर रिवेंज. मग आम्ही आता सगळे बघतो आत्या ती आता उद्या उद्या गावाक चाललं हो मी उद्या गावी चालली आहे. का गो असा मजेत सहज आंबे सब संपले आता काय रावला ना म्हातारी माझी माणसं आहेत त्यांना भेटून येते. हा भेटून येतं. हो तर आता उद्या गावात चालला मग आता आम्ही आता असेच आता हो मग आता उद्या काय करायचं आता नाही तर मजा होती नाही मला वाटलं दुसरीकडे आता जाऊ काय नको नको. हा दुसरीकडे काही नको घरात सगळं आहे करून खायचं मजेत राहायचं. होय ना हो हो सगळं आहे घरात. ती आता काय राबतं काय गोळी बिये घेतलं काय आता ते गोळ्या खाते आणि गोळ्या घेऊन पण जाते 2 दिवसाच्या फक्त 2 दिवस. 2 दिवसासाठी आता सोमवारी येणार रिटर्न जाऊ नकोस तू. हा. आपण बुधवारी वडे मटण करूया हा मस्तपैकी हा. खाऊया नंतर तू गुरुवारी तर आताचं असं म्हणणं आहे की तुका काय घालू गावला नाही आणि त्या घालूसाठी तू बुधवारपर्यंत थांब असं तिचा म्हणणं पण मी नाही बुधवारपर्यंत थांबू शकत. काय नाही थांबा दादा. तर आता असो विषय या तर आता झाला आमचा आता पिक्चर बघतो आणि नंतर मग आम्ही झोपतो.